साळींदराची शिकार करून मांस शिजवताना चौघे वन विभागाच्या जाळ्यात। पाटणे वनक्षेत्रातील मलगड परिसरात वन विभागाची धडक कारवाई। 1,98,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघे आरोपी फरार। पाटणे वन परिक्षेत्रातील म्हाळुंगे येथील मलगड परिसरात वन्यजीवांची शिकार करून त्यांचं मांस शिजवलं जात असल्याची धक्कादायक घटना वन विभागाच्या रात्रीच्या गस्तीमध्ये उघडकीस आली आहे। वन विभागाच्या पथकाने कारवाई करत जिवंत कासव तसेच साळींदराची शिकार केल्याचे पुरावे आणि सुमारे 1,98,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघे फरार आहेत। वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपाल तुडिये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाटणे वन परिक्षेत्रात रात्रीची गस्त सुरू केली होती। यावेळी म्हाळुंगे येथील मलगड परिसरातील एका घरात वन्यजीवांशी संबंधित संशयास्पद हालचाली आढळून आल्या। पथकाने तेथे छापा टाकला असता जिवंत कासव पकडून ठेवला असल्याचं तसेच साळींदराची शिकार करून त्याची साफसफाई आणि कापाकापी करून मांस शिजवलं जात असल्याचं आढळून आलं। या प्रकरणी पुंडलिक निंगाप्पा गुरव वय 46 सध्या राहणार म्हाळुंगे मलगड, मूळ राहणार गोल्ल्याळी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव, देवाप्पा बाबू कुलम वय 34, रामलिंग धोंडीपा गवस वय 39 आणि तुकाराम शंकर गावडे वय 40 सर्व राहणार गोल्ल्याळी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान यातील दोघे आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। जागेवरून 1,98,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे। ही कारवाई उप वन संरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वन संरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणे वन परिक्षेत्र अधिकारी शीतल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। वनपाल वर्षदा पावसकर, जॉन्सन डिसोजा, बाळासाहेब भांडकोळे तसेच वनरक्षक श्रेयश रायके, खंडू कातकडे, मेघराज हुल्ले, गणेश भालेराव, कुणाल राऊत, विशाखा भास्कर, मृणाल गायकवाड, शशिकांत शिंदे, मोनाप्पा मुतकेकर, पास्कल डिसोजा, अमित माने, वाहनचालक शुभम बांदेकर, विश्वनाथ नार्वेकर तसेच हाजगोळी वन्यजीव बचाव पथकातील कृष्णा मुळीक आणि राजू पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला। नागरिकांनीही वन्यजीवांबाबत संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ वन विभागाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।